छावा मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या अनेक भागात ज्वलंत क्रांतिकारी चळवळ म्हणून संघटनेची तर मराठ्यांचा क्रांतीसूर्य म्हणून अण्णासाहेब जावळेंची ओळख। काही दिवसांआधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला झाला होता आणि आता लातूरमध्ये छावा संघटनेतील युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगेंना आंदोलन केलं म्हणून मारहाण झाली। राष्ट्रवादीच्या युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाणांसह कार्यकर्त्यांकडून घाडगेंना झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटनेबद्दल राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। मराठा समाजातील दुसरी मोठी संघटना असलेल्या छावा संघटनेबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल आहे, अनेकांच्या मनात प्रश्न सुद्धा आहेत। त्याच प्रश्नांची उत्तरं आणि छावा संघटनेचा इतिहास तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महाराष्ट्रभरात छावा नावानं ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेचं पूर्ण नाव आहे अखिल भारतीय छावा संघटना। आज मराठवाड्यात जावळेंच्या छावा संघटनेचा मोठा प्रभाव आहे। सुरुवातीला संघटनेच्या इतिहासावरती एक नजर टाकूयात। छावा संघटनेच्या स्थापनेचा प्रवास अण्णासाहेब जावळे पाटलांच्या संघर्षापासून सुरू होतो। अण्णासाहेब जावळे पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील मेंढाघोगी गावचे। कॉलेजसाठी लातूरला आले आणि तिथं स्थायिक झाले। 1996 ते 2000 पर्यंत प्राध्यापक देवीदास वरजेंच्या छावा संघटनेत लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब जावळे पाटील काम करत होते। शासकीय अधिकारी मुखर्जी मारहाण प्रकरणात जावळे पाटील आणि वरजेंमध्ये मतभेद झाले। त्यानंतर 19 फेब्रुवारी 2000 ला मराठा समाजाच्या युवकांना एकत्रित करत स्वतःची अखिल भारतीय छावा संघटना जावळे पाटलांनी स्थापन केली। वरजेंच्या संघटनेपेक्षा जावळे पाटलांची छावा संघटना तरुणांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली। याला कारण ठरलं अण्णासाहेब जावळे पाटलांचं झंझावाती नेतृत्व। अण्णासाहेब जावळेंच्या आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर छावा संघटना बघता बघता महाराष्ट्रभर पसरली। मराठ्यांची धडाडती तोप म्हणून अण्णासाहेब जावळे पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी गर्दी होऊ लागली। 2000 साली लातूरमधील चाटे कोचिंग क्लासेस फोडलं। पेपर फुट आणि फीच्या प्रश्नावरून छावाने केलेलं हे पहिलंच आंदोलन गाजलं। पण जावळे पाटलांच्या अजेंड्यावर होते मराठा समाजासह शेतकऱ्यांचे प्रश्न। महाराष्ट्रभरातील सभांमधून आपल्या धडाकेबाज वक्तृत्व शैलीनं अण्णासाहेब जावळे पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत ठेवला। संभाजीनगर या मराठा आरक्षण जनजागृती यात्रेची तेव्हा चांगली चर्चा झाली होती। शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची मागणी छावाने त्या काळी लावून धरली होती। याच काळात राजकीय नेत्यांच्या सभा उधळून टाकण्याचा धडाकाच छावा संघटनेनं लावला होता। शरद पवारांचा ताफा ते लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा रोखण्यापर्यंत अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकता दाखवून दिली होती। जावळे पाटलांचं संघटनेच्या आधीही काम सुरू होतं। सातत्यानं आंदोलन करत प्रश्न पेटता ठेवल्यानं तरुणांचा ओढा छावा संघटनेकडे होता। 2007 मध्ये परभणीतील अधिवेशनाला झालेली गर्दी हे त्याचंच उदाहरण। मराठवाड्यासह विदर्भात धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत छावाच्या कार्यकर्त्यांचं जाळं पसरलं होतं। अगदी कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण आणि भालकी भागातही प्रचंड क्रेज होती। इथल्या गावागावांमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या शाखा होत्या। याच जोरावर नव्या वाटेवर चालण्याचा अण्णासाहेब जावळे पाटलांचा प्रयत्न होता। पण याच काळात अण्णासाहेब जावळेंना कावीळ झाली। आधी लातूर, सोलापूर आणि नंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान 5 फेब्रुवारी 2013 ला अण्णासाहेब जावळेंचं निधन झालं। अवघ्या 13 वर्षाच्या काळातच अण्णासाहेब जावळेंनी 2000 ते 2013 या दरम्यान अखिल भारतीय छावा संघटनेला आक्रमक संघटना म्हणून ओळख मिळवून दिली। आता अण्णासाहेबांचे लहान बंधू नानासाहेब जावळे हे संघटनेची धुरा सांभाळतायत, तर युवक आघाडीची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष म्हणून अण्णासाहेबांचे सख्खे मेव्हणे विजय घाडगे यांच्याकडे आहे। याच विजय घाडगेंनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंसमोर पत्ते फेकत विधिमंडळात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री कोकाटेंवर कारवाईची मागणी केली। त्यानंतर झालेल्या वादातूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजय घाडगेंना ही मारहाण केली। आता यावरूनच महाराष्ट्रभरातलं वातावरण तापलंय। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे आणि सूरज चव्हाणांसह अजित पवारांविरोधात रस्त्यावर उतरत एल्गार पुकारलाय। या व्हिडिओत इथंच थांबूयात। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी विजय घाडगेंना केलेली मारहाण योग्य आहे का? सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपला जातोय का? महायुती सरकारच्या काळात मराठा संघटनांना टार्गेट केलं जातंय का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।